नमस्कार, मी वर्षा कांबळे. हिंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हरवलेत. माहिती देणाऱ्यास 10 किलो सोयाबीन. हे बॅनर हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव या गावात शेतकऱ्यांनी लावले आहे. हे बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील गोरेगाव अप्पर तहसील कार्यालय व गावात सार्वजनिक ठिकाणी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हरवल्याचे बॅनर झळकले आहेत. या भागातील शेतकऱ्यांनी हे बॅनर लावलेत. त्यावर मुख्यमंत्र्यांचा शोध घेणाऱ्यास 10 किलो सोयाबीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची ही बॅनरबाजी पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनली आहे. यंदाच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यांचा लागवड खर्चही निघाला नाही. सोयाबीन, कापूस, ज्वारी, मका या पिकांच्या नुकसानीमुळे ते प्रचंड आर्थिक अडचणीत सापडलेत. या स्थितीतही त्यांनी उधार उसनवार करून रब्बी हंगामात पेरणी केली, पण अवकाळी पाऊस व धुक्यामुळे हे पीकही वाया गेले. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देऊन तसेच महागड्या औषधींची फवारणी करून पिके वाचवली. मात्र बाजारपेठेत शेतमालाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांच्या या ज्वलंत प्रश्नांकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. पिकांना भाव नाही, पीक विमा मिळाला नाही, नुकसान भरपाई मिळालेली नाही. या परिस्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक शब्दही बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळे गोरेगाव येथील शेतकऱ्यांनी चक्क मुख्यमंत्री हरवले आहेत असे फलकच सार्वजनिक ठिकाणी लावले आहेत. शेतकरी नामदेव पतंगे, गजानन कावरखे, पांडुरंग कुटे, दिलीप खिल्लारी, चंद्रकांत किलचे, मारुती कावरखे, आत्माराम कुटे आदी शेतकऱ्यांनी बुधवारी गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयासमोर तसेच गावातील सार्वजनिक ठिकाणी हे फलक लावले आहेत. या बॅनरवर मुख्यमंत्र्यांचे वर्णन देखील नमूद करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना सापडून देणाऱ्यास 10 किलो सोयाबीन बक्षीस दिले जाणार असल्याचेही या फलकावर नमूद केले आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी लावलेली बॅनर परिसरात चर्चेचा विषय बनू लागले आहेत.